नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल हररोज नयावर. तर बघा मित्रांनो, हररोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या डिपार्टमेंटमध्ये भरती निघालेली आहे. महाराष्ट्रातील जे काही बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ दररोज टाकत असतो. आता या ठिकाणी मित्रांनो जर आपण पाहिले तर आरोग्य विभागामध्ये भरती आहे. कॉन्ट्रॅक्ट भरती असो, गव्हर्नमेंट असो किंवा मग प्रायव्हेट भरती असो, नोकरी असो, त्या संदर्भाचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तर बघा, महाराष्ट्रातील आरोग्य विभागामध्ये ह्या ठिकाणी भरती प्रक्रिया ही असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची पूर्णपणे ही भरती प्रक्रिया असणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर 12वी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन अर्जांना सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता संपूर्ण जी काही जाहिरात आहे ती आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल जाहिरात तुमच्यासमोर ओपन झालेली आहे. जाहिरातीचा नमुना आहे. जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत कंत्राटी तत्वावर रिक्त पदे संवर्गणी आहे भरावयाची आहेत. तर बघा, ही जी काही पदे आहेत ती कंत्राटी तत्वावर आहे. 11 महिन्यांच्या कंत्राटावर NHMद्वारे भरती प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. तर जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांना 11 महिन्यांसाठीचा कालावधीसाठी ही नोकरी या ठिकाणी मिळू शकते. जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी रिन्यू होत असतो. पदाचे नाव काय, तर वैद्यकीय अधिकारी पहिलं पद असणार आहे. जर तुम्ही MBBS असाल तरी अर्ज करू शकता. MBBSचे उमेदवार उपलब्ध झाले नाही तर BA MSचे उमेदवार या ठिकाणी घेतले जातील. एकत्रित मानधन काय मिळणार आहे, तर MBBSच्या उमेदवारांसाठी 60,000 रुपये आणि BA MSच्या उमेदवारांसाठी 25,000 रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे. वयोमर्यादा जर आपण पाहिली तर MBBSच्या उमेदवारांसाठी 17 वर्षांपर्यंतची वयाची अट त्या ठिकाणी आहे. वयवर्ष 60 नंतरचे जे काही उमेदवार आहेत त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी दाखवावं लागेल. BA MS उमेदवारांसाठी जे काही उमेदवार खुल्या प्रवर्गातून असतील त्यांना 38 वर्ष आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षांपर्यंतची वयाची अट आहे. एकूण जर आपण पाहिलं तर वैद्यकीय अधिकारीसाठी 94 पदे या ठिकाणी भरली जात आहेत. 94 उमेदवारांना या ठिकाणी नोकरीची संधी जी आहे त्या ठिकाणी मिळू शकणार आहेत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी. त्यानंतर पुढचं आहे स्टाफ नर्स. स्टाफ नर्ससाठी जर तुम्ही GNM किंवा BSc नर्सिंग केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. महिन्याला तुम्हाला प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये मानधन मिळणार आहे. 20,000 रुपये महिन्याला तुम्हाला पेमेंट मिळेल. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षांपर्यंतची वयाची अट आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षांपर्यंतची वयाची अट असणार आहे. एकूण जागा किती आहेत स्टाफ नर्ससाठी, तर 78 म्हणजेच 78 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. ठीक आहे, 78 पदे स्टाफ नर्ससाठी असणार आहे. पुढचं पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष. यासाठी जर तुम्ही 12th केलेलं असेल सायन्समधून आणि पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, किंवा मग सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जर तुम्ही केलेला असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 18,000 प्रत्येक महिन्याला मानधन तुम्हाला मिळणार आहे. एकूण जर आपण पाहिलं तर एकूण जागा किती आहेत, तर 97 जागा. भरपूर मेगा प्रमाणामध्ये ही ठिकाणी भरती ह्या ठिकाणी होत आहेत. आणि जर आपण पाहिलं तर NHMमध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे. आता भरती प्रक्रिये संदर्भातची माहिती आपण पाहिलेली 3 पद आहेत. स्टाफ नर्स आहे, नंतर आपण पाहिलं बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्स आणि वैद्यकीय अधिकारी अशी 3 पदे या ठिकाणी आहेत. मोठ्या प्रमाणावर ही भरती प्रक्रिया या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊया, म्हणजे जेणेकरून लक्षात तुम्हाला येऊन जाईल. 11 मार्च 2024 पासून अर्जांना सुरुवात झाली आहे. 26 मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे, सायंकाळी 6 वाजेपर्यंत. अर्ज करण्यासाठी बघा ऑनलाईन पद्धतीने ही लिंक आहे, या लिंकवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्जासोबत फीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये फी आणि जे काही मागास प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांच्यासाठी 200 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. जर तुमच्याजवळ गुगल पे, पेटीएम, फोनपे जे काय असेल त्याद्वारे तुम्ही पेमेंट त्या ठिकाणी करू शकता. DD किंवा मग रोख रकमेची गरज या ठिकाणी नसणार आहे. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर तुमची जी काही फी आहे ती पे करू शकता. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने बेरोजगार तरुणांसाठी नवीन नोकरीच्या संधी घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.